यात संमेलनाच्या जीवनदृष्टीचा आणि साहित्यदृष्टीचा मोठा सहभाग असतो। मला माहिती आहे की ही जीवनदृष्टी आणि साहित्यदृष्टी त्यांच्या भाषणातून ऐकण्यासाठी आपण आतुर आहात। टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये डॉक्टर अक्षय कुमार काळे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते। डॉक्टर अक्षय कुमार काळे 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष। या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, हिंदीचे प्रख्यात कवी श्री विष्णू खरे, 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, राज्यमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपिल पाटील, सत्कारमूर्ती ज्येष्ठ कवी दामणसकर, अपर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी, सचिव डॉक्टर इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष विलास देशपांडे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री सुधाकर भाले, या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री कौतिकराव ठाले पाटील, सचिव डॉक्टर दादा गोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी, सचिव श्री प्रकाश पायगुडे, मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष उषाताई तांबे, आमचे मित्र डॉक्टर भालचंद्र शिंदे, डब्ल्यू कपूर, सुरेश नाईक, दिलीप खोपकर, डॉक्टर विद्याताई देवधर आणि ज्यांचं नाव मी आवर्जून घेईन ते आलेले नाहीत, अनुराधा जामदार आणि आगरी युथ फोरमचे सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, पूर्वाध्यक्षांनी विभूषित केलेल्या या सर्वश्रेष्ठ साहित्यपीठावरून आपल्याशी संवाद साधताना स्वाभाविकच एक संकोचाची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। परंतु महाजनो येन गतस्स पंथा या न्यायानं त्यांच्या मार्गावर पावलं टाकूनच मी येथपर्यंत येऊन पोचलेलो आहे। त्यांना मी अत्यंत नम्रपणे वंदन करतो। आपल्या देशाच्या सीमेवर एक प्रकारचं अघोषित युद्ध सुरू आहे। त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। उभा भावे ज्यांनी माझ्या भावजीवनावर एकेकाळी अतिशय अधिराज्य गाजवलं, त्यांच्या प्रदीर्घ अशा वास्तव्याने पुनीत झालेल्या डोंबिवली नगराविषयी, येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविषयी, माझ्यावर ही जबाबदारी सोपवणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि बृहन महाराष्ट्रातील जाणत्या रसिकांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो। मित्रांनो, आपल्या समोर सांप्रत जो प्रश्न आहे तो मराठी संस्कृतीच्या सुदृढ अस्तित्वाचा, तिच्या सुरक्षिततेचा आणि जाणीवपूर्वक करायच्या तिच्या संवर्धनाचा आहे। त्यात अनेक घटकांचा विचार अपेक्षित असला तरी ज्या वाङ्मयीन संस्कृतीनं या मराठी संस्कृतीचा हृदयप्रांत व्यापलेला आहे तिचीच चर्चा मुख्यत्वे करून या व्यासपीठावरून व्हावी असं मला वाटतं। या संस्कृतीतील पहिला आणि महत्त्वाचा मूलभूत घटक जर कोणता असेल तर तो भाषा होय। ज्या भाषेची चर्चा आमच्या मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आपल्या समोर केलेली आहे। ही आपली भाषा नैसर्गिक बळावर इतर भाषांशी तोंड देत खंबीरपणे ताठ मानेने उभी आहे। प्रश्न आमचा आहे की खरोखरच आपली भाषा टिकावी, आपल्या भाषेचं संवर्धन व्हावं म्हणून आम्ही काय करीत आहोत? आमच्या भाषेवर वैश्विक दाबानं आलेल्या इंग्रजी सावटाचं रूप आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही, परंतु भौतिक संपन्नतेच्या आणि तज्जन्य सुखवादी कल्पनेच्या आहारी गेलेल्या आमच्या समाजाला आज त्याचं काही वाटेन असं झालेलं आहे। त्या संपन्नतेची पायवाट पूर्व प्राथमिक वर्गातील इंग्रजी खिंडीतून निघून उच्च शिक्षणाच्या राजरस्त्याला येऊन मिळते व असे शिक्षण घेऊन युरोप अमेरिकेची दारं ठोठावता येतात।
याची खात्री पटल्यामुळं केवळ उच्चभ्रू समाजानंच नव्हे तर सर्व जाती गटातील मध्यमवर्गीय समाजाने या मराठी शिक्षणाकडे पाठ फिरवलेली आहे. सरकारी धोरणांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्टॅटिस्टिकल असं निवेदन केलेलं आहे, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जी खैरातीसारखी मान्यता दिली गेली त्याच्यामुळे या शिक्षण सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा अलेक्झांडरच्या पराक्रमाला लाजवेल असा वैभवशाली विस्तार केलेला आहे. त्यांच्या पंचतारांकित शाळांसमोर आज आमच्या मराठी शाळा भिकारणीसारख्या आसवे गाळत बसलेल्या आहेत. ही अगदी वस्तुस्थिती आहे. या अवस्थेचं आम्हाला आकलन तर करता येतं, पण आमच्या विद्यार्थ्यांना या दोन्ही भाषांमध्ये समानपणे पारंगत करता येईल अशी शिक्षण व्यवस्था मात्र आम्हाला निर्माण करता येत नाही. हे आज आमच्या समोरचं अवघड जागीचं दुखणं होऊन बसलेलं आहे. केवळ ओठांच्या पाकळ्या हालून केली जाणारी इंग्रजी हटावची घोषणा जी आहे ती पोकळ ठरलेली आहे. इंग्रजी भाषेचं महत्त्व अबाधित आहे, ते कोणी नाकारू शकणार नाही. ती शिक्षणाची भाषा आहे, ती ज्ञानभाषा आहे, ती विनिमय भाषा आहे. भारताबाहेरील जे जग आहे ते भारतीय लोकांच्या कवेमध्ये ही भाषा उत्तम रीतीनं जाणण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे आणि त्यांच्या क्षमतेमुळे आलेलं आहे. इंग्रजी भाषेचा अवेअर करणं त्यात काही मराठी लोकांचं कल्याण आहे असं मला वाटत नाही, परंतु इंग्रजी भाषेचे पाय न तोडता आम्हाला आमच्या मराठी भाषेची उंची वाढवता येणार नाही का असा प्रश्न आहे. आपण एक लक्षात घ्या की संस्कृत भाषेवर विलक्षण असं प्रभुत्व असताना देखील ज्ञानेश्वर माहीम भट्टांनी मराठी भाषेला या वाङ्मयाच्या निर्मिती काळीच अद्भुत उंचीवर नेऊन पोचवलं. त्यांच्या मराठी भाषाविषयक प्रेमाचा, त्यांच्या आंतरिक उमाळ्याचा, त्यांच्या प्रभावी अशा प्रचार सामर्थ्याचा आणि त्यामागे असणाऱ्या जातिवंत प्रेरणाचा शोध घेऊन त्या आम्ही आमच्या नवीन पिढीमध्ये संक्रांत केल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत मराठी भाषा संपूर्णपणे अनिवार्य केली पाहिजे, एक विषय म्हणून तरी. आणि केवळ अनिवार्य करून चालणार नाही तर मराठी विषयात मिळालेल्या गुणांचं एकूण परीक्षा फलात आधिक्य देणं व पुढील वर्गातील प्रवेशासाठी हे आधिक्य गृहीत धरणं अनिवार्य केल्यास आमचे मराठी विद्यार्थी इंग्रजीची कास न सोडता मराठीकडे वळू लागतील. जाचक नसणारा प्रभावी कायदा, आत्म्याला हात घालणारं प्रबोधन आणि पुरस्कारात्मक उत्तेजन ही लोकशाहीतील परिवर्तनाची प्रभावी साधनं आहेत. त्याचा उचित असा उपयोग करणं आज गरजेचं झालेलं आहे. मराठीवरील इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल जशी ओरड केली जाते तशीच हिंदीच्या आक्रमणाबद्दल देखील ओरड केली जाते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदीला सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरा आहे, तिचा प्रसार जो आहे तो अतिशय वाढता आहे. उर्दू, फारसी, अरबी या भाषांचा खुल्या मनानं हिंदीने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्या भाषांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला हिंदीच्या महाद्वारातून मिळू शकतो. त्या भाषातून मराठीत आलेल्या आणि येत असलेल्या शब्दसंपत्तीचं उच्चाटन करण्याच्या प्रयत्नामुळे भाषाभिवृद्धीचा मार्ग निरुंद करण्यापलीकडे आपण काही करू शकणार नाही. माधवराव पटवर्धन किंवा युम पठाण यांचा फारसी मराठी कोश, फारसी मराठी व्युत्पत्ती कोश हे दोन्ही जरी आपण पाहिले तर फारसीतून मराठीत आलेले कितीतरी शब्द आपल्याला दिसतील की जे मराठीच्या समृद्धीत भरच घालणारे आहे. ते शब्द पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण हे विसरून देखील गेलेलो आहे की हे शब्द मुळात फारसीचे आहेत. आपण नेहमीच एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की भाषा ही केवळ व्यवहार क्रियेचं साधन नाही आहे, ते मानवी मनांना जोडणारं साधन आहे. ते व्याज असा धर्माभिमान जो असतो तो घालवणारं साधन आहे. वृथा आपला प्रदेशाभिमान जो असतो तो प्रदेशाभिमान घालवणारं ते साधन आहे. प्रदेशाभिमान नष्ट करणारं साधन आहे. उच्चाटनाच्या या क्रियेनं जनसामान्याचा बुद्धिभेद होऊन लोकविग्रह झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण अगत्यपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा इतर भाषातून मराठीमध्ये स्वाभाविकपणे प्रविष्ट होणाऱ्या आणि अस्सल मराठी रूप धारण करणाऱ्या मराठी भाषिक संस्कृतीशी एकरूप झालेल्या शब्दांना दूर न लोटता आपण त्यांना प्रेमभराने जवळ केलं पाहिजे. यासाठी त्रिभाषा सूत्राचं अवलंबन हाच पूर्वीचाही तोडगा होता आणि आजही आहे. प्रश्न फक्त जो आहे
तो त्याच्या कालसापेक्ष अशा अवलंबनाचा आहे. ती रीत कोणती असावी, तिच्या मर्यादा कोणत्या असाव्या, यावर आम्ही जसजसा विचार करत जाऊ तसतसा आमच्या भाषेच्या अभ्युदयार्थ आम्हाला वेगवेगळे मार्ग सुचत जातील. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी भाषाभिवृत्ती ही इतर भाषांना दिलेल्या नकारातून होणार नसून त्यांच्याशी राखल्या जाणाऱ्या उचित संकर समन्वयातून होणार आहे. टोकाची वंशवर्ण शुद्धतेची कल्पना जशी आज कालबाह्य झालेली आहे, त्याचप्रमाणे टोकाची भाषाशुद्धीची कल्पना देखील कालबाह्य झालेली आहे. स्वाभाविकच तिचा त्याग करणं अधिक उचित ठरेल.